रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार मागा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. संत समागम या व्यासपीठाचे मुख्य सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण मागील 6 महिन्यापेक्षा जास्त काळापासून समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा विचार, त्यावर चिंतन, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण समर्थ रामदासांच्या उपदेशपर काव्याचा विचार करतो आहोत. प्रसंगोपात समर्थ रामदासांनी अनेक विषयांवर उपदेश केला, सल्ला दिला, प्रोत्साहनपर काही काव्य केलं. त्या सगळ्याचा विचार आपण सध्या करतो आहोत. काल आपण प्रयत्न आणि प्रारब्ध यावर समर्थ काय म्हणाले ते पाहत होतो. समर्थ म्हणतात, प्रयत्न हा मोठा आहे प्रारब्धापेक्षा, आणि 104 कडव्यांचा जो अभंग आहे त्यामध्ये सगळं पटवून दिल्यानंतर समर्थ शेवटी आपल्याला असं सांगतात की सृष्टी निर्माणाच्या वेळी काही प्रारब्ध नव्हतं. प्रारब्ध हे ऐलीकडे जीवसृष्टी 4 खाणी 4 वाणींची रचना झाल्यानंतर मग प्रारब्धाचा विषय येतो. त्यापूर्वी प्रारब्ध नव्हतं, केवळ प्रयत्न होता. समर्थांच्या आत्माराम ग्रंथामध्ये आपण पाहिलंय की प्रारब्धाचा वाटा हा मानवी जीवनामध्ये 20% पर्यंत आहे. 80% हा भाग ऐहिक आणि पारमार्थिक यशस्वीतेसाठी
हा लौकिक संपादन करण्यासाठी 80% प्रयत्न लागतात. या ठिकाणी सुद्धा आधी प्रारब्ध का प्रयत्न यामध्ये समर्थ शेवटी असं म्हणतात, प्रयत्न झाला आधी म्हणून या थोर, प्रारब्ध विचार ऐलीकडे. प्रयत्न हा अगोदर झाला. मूळ माया आहे, गुण माया आहे, पंचमहाभूत आहेत, तिथं कुठेही प्रारब्धाला वाव नव्हता. चार खाणी 4 वाणींची रचना झाल्यानंतर मग क्रियमाण कर्म करत असताना जे काही साचत गेलं, मग एक तर ते पॉझिटिव्ह साचत गेलं, त्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणू. काही वेळा ते निगेटिव्ह होत गेलं, त्याला आपण लोन म्हणू. आणि त्यामुळे हा प्रारब्धाचा भाग हा अलीकडे आहे. प्रयत्न हे मोठे आहेत. आणि शेवटी समर्थ म्हणतात, मावळला भ्रम रामगुण गाता, उपासना आता सोडू नको. समर्थांनी जी आपल्याला उपासना दिली आहे, रामोपासना, ती जर करत राहिलं तर आपले रामोपासनेने संचित जळून जाणं हे शक्य आहे. पुढे समर्थ म्हणतात, साक्षपी व्हावे, प्रयत्नवादी व्हायला पाहिजे. एकच कडवं, अत्यंत साक्षपी व्हावे, न व्हावे आळशी कदा. घ्यावा या देहाचा लाहो, जायाचे हे म्हणून या. किती मोठा विचार दिलाय. हा देह काही राहणार नाहीये. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. हा देह आज ना उद्या पडणार आहे. मग याला राबवून घेतला पाहिजे ना. अत्यंत साक्षपी व्हावे, साक्षपी व्हावे नाहीये, अत्यंत साक्षपी व्हावे, त्याला विशेषण लावलंय. अत्यंत साक्षपी व्हावे, न व्हावे आळशी कदा. घ्यावा या देहाचा लाहो, लाहो म्हणजे लाभ. या देहाचा लाभ करून घेतला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे. कारण जायाचे हे म्हणून या. आज न उद्या हा देह जाणार आहे. पुढे समर्थ असं म्हणतात की 2 मोठे दोष टाळले पाहिजेत. प्रयत्नवादी माणसांनी 2 मोठे दोष टाळले पाहिजेत. त्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं नाव दिलंय. पूर्वार्ध म्हणून समर्थ म्हणतात आळस टाळला पाहिजे, आणि उत्तरार्ध दुसरा भाग म्हणून लोकेशणा टाळली पाहिजे. समर्थ म्हणतात, आळस खोटा रे बापा, आळस खोटा रे, आळस खोटा रे बापा, आळस खोटा रे. धुष्टपुष्ट धाटा मोठा, व्यर्थ चिंता, व्यर्थची ताठा बापा रे. हा आळस काय करतो? दुष्टपुष्ट करतो, खाऊन पिऊन आळशी बनवतो, निरुद्योगी बनवतो माणसाला. धुष्टपुष्ट धाटा मोठा, व्यर्थची ताठा बापा रे. मनामध्ये, मानवी जीवनामध्ये तो अशा आळशी माणसाला एक अहंकारी सुद्धा तयार करतो. कुठून त्याच्या डोक्यात अहंकार शिरतो माहित नाही, पण त्याला असं वाटत असतं जो आळशी आहे त्याला हे जास्त वाटतं साक्षेपी असणाऱ्यापेक्षा. कारण साक्षेपी असणाऱ्याला माहिती असतं की माझ्या खूप कामं पडलेली आहेत, आणि जो आळशी असतो त्याला काही कामच नसतं. खायला प्यायला मिळतं, आहेत खाऊ,
शरीर धष्टपुष्ट होतं त्याच्यातच त्याचा अहंकार बळावतो. आळस मोठा तोची करंटा. समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात, आळस मोठा तोची करंटा, जाईल कोणा वाटा. कोणत्या वाट्याने जाईल तू? दास म्हणे रे यत्न उचटा, वैभव सर्व लुटा रे. जर सगळ्या वैभव आपल्याला जर घ्यायचं असेल, ते जर वैभव मिळवायचं असेल, संत रामदास स्वामी म्हणतात, दास म्हणे यत्न उचटा, प्रयत्नवादी व्हा, जेणेकरून तुम्हाला सगळी सुख प्राप्त होऊ शकतात. पूर्वार्धातली एक ओवी आपण पाहूया. 2 ओव्या आहेत पूर्वार्धामध्ये. पूर्वार्धाचा जो दुसरा भाग आहे त्याला ती लोकेशना टाळायला सांगितली. प्रयत्नवादी माणसाने काय केलं पाहिजे? आळस टाळला पाहिजे आणि लोकेशना टाळली पाहिजे. सकळ जन मान मदिरा भुलवी, त्याचं ध्रुवपद आहे. जसं आळसाचं ध्रुवपद, आळस खोटा रे बापा, आळस खोटा रे, असं समर्थ म्हणतात. तसं लोकेशना टाळण्यासाठी समर्थ म्हणतात, सकळ जन मान मदिरा भुलवी रे. जग तृण मानी ऐसा तो विरुळा, लोकेशना उगवी. लौकिक सांडुनी जाण्याची लागे, कवी जना शिकवी. कवी म्हणजे स्वतः समर्थ रामदास स्वामी. ते म्हणतायत, मी लोकांना शिकवतोय. काय शिकवतायत ते? कवी जना शिकवी. काय शिकवतायत समर्थ रामदास? जग तृणमानी ऐसा तो विरुळा. दृश्य जगत हे तृणवत मानलं पाहिजे, गवतासारखं. काही किंमत नाही त्याला. कुठेही लिप्त होता कामा नये, कुठे आसक्त होता कामा नये. जग तृणमानी ऐसा तो विरुळा, फार विरळ आहे असं मानणारा. कारण अनेक जण मठ, उपाधी, दक्षिणा, लोक माझ्या मागे किती आहेत, किती शिष्य झालेत, किती आपल्याला मोठेपणा मिळतो, त्यातच अडकून पडलेले आहेत. आणि त्यांची एक टीम आहे, त्यांचा मोठेपणा सांगणारी त्यांची एक टीम आहे. त्यांच्याबद्दल काही अफवा म्हणा, काही मोठेपणाच्या गोष्टी म्हणा, ही मंडळी सगळीकडे पोचवत असतात. त्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळा आदरभाव निर्माण होतो. समाज मन कसं आहे, ते वाहणार आहे. जशी लाट आली तसं ते वाहतं. आपण पाहिलेलं आहे, अनेक संत महंत या ठिकाणी होऊन गेले. आपल्याकडे त्यांच्याबद्दलचा पूज्य भाव आपल्या मनामध्ये. एखादा माणूस आध्यात्मिक असेल, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कायम आदरभाव आहे. त्याचं काय हवं नको ते समाज बघत असतो. याचा गैरफायदा लोक घेतात आणि समाजामधल्या या ही जी समजूत आहे, त्याचा गैरफायदा घेऊन आपली प्रतिष्ठा कशी वाढेल याचा ते विचार करतात. एक मध्यंतरी प्रकार मी पाहिला. समर्थ रामदासांच्या पादुकांचा प्रचार दौरा आला. ज्यांचा गडाशी काही संबंध नाहीये, सज्जन गडाशी, त्यांनी पादुकांचा प्रचार दौरा कसा काढायचा? किंवा ज्या ठिकाणी समर्थांच्या पादुकाच नाहीयेत, तिथल्या पादुकांचा प्रचार दौरा कसा काढायचा? मोठी मजेशीर गोष्ट आहे. लोकांच्या उड्या पडतात, धान्याचे पोते भिक्षेमध्ये तयार होतात, रोकड
त्या पादुकांच्या पूजनामधून तयार होते? कोणी सांगितलं हे असलं? ही लोकेशन आहे. मग मोठ्या सेलिब्रिटीकडे जायचं, लोकांच्या मनामध्ये समर्थांबद्दल, समर्थांच्या पादुकांबद्दल एक आत्मीयता आहे, एक पूज्य भाव आहे. अशा ठिकाणी जर समर्थांच्या पादुका म्हणून आपण नेल्या तर लोक त्याचं पूजन करतील. आता सेलिब्रिटीकडे गेल्यामुळे त्याची न्यूज तयार होते, बातमी झळकते. सामान्य माणूस कुठे विचार करतो, खरोखर या समर्थांच्या पादुका आहेत का? सेलिब्रिटी सोबत आपला फोटो निघाला पाहिजे, आपल्याला मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, आपल्याला दक्षिणा मिळाली पाहिजे, आपला मठ वाढला पाहिजे. ही सगळी लोकेशन आहे. आज या लोकेशनीमुळे मोठा कठीण काळ आलेला आहे. समर्थच त्याला पाहून घेतील. आपण ते सगळं समर्थांवर सोपवलं पाहिजे. बऱ्याच वेळा या अलीकडच्या 15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये अनेकांनी फोन करून काही शंका विचारल्या, प्रश्न विचारले. असं ऐकतो आहोत. द्विधा मनस्थिती आहे. आपण आपल्या मनस्थितीला काबूत ठेवायचं. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. आपण कशाला काळजी करा? जग तृणमानी ऐसा तो विरुळा, लोके क्षणा उगवी, लौकिक सांडुनी जाणेची लागे. हे काही राहणार नाही, काही सोबत राहणार नाहीये. हे सगळं सोडून जावं लागेल. कवी जनाशी कवी. पुढे समर्थ म्हणतात, या जीवनामध्ये येऊन संसारी दोन्ही साधावी, असं एक काव्य आहे. प्रयत्न करून, यत्ने करूनी संसारी दोन्ही साधावी. समर्थ काय म्हणतायत? विवेकी दक्ष जो कोणी, पुरुषार्थी धर्म रक्षकू, अमूल्य जन्म हा तेणे, व्यर्थची दौडू नये. संसारी दोन्ही साधावी, यह लोक परत राही. हे लौकिक जीवन, ऐहिक जीवन, आपला प्रपंच, संसार तो साधला पाहिजे. याचप्रमाणे परमार्थ सुद्धा साधता आला पाहिजे. प्रपंच करत करत आमचं अनुसंधान परमार्थाला असलं पाहिजे. विवेकी दक्ष जो कोणी, जो दक्ष आहे, सावध आहे, विवेकी आहे, पुरुषार्थी धर्म रक्षकू, अमूल्य जन्म हा तेणे. हा जन्म कसा आहे? अत्यंत मौल्यवान आहे. व्यर्थची दौडू नये. संसारी दोन्ही साधावी, यहलोक परत राही. भाग्यासी काय उणे रे, यत्ना वाचून राहिले. प्रयत्न केला नाही म्हणून भाग्य उणं पडलं, कमी पडलं. अन्यथा भाग्याची काय उणे रे, यत्न तो करावा कैसा, हेची आधी कळायची ना. अचूक यत्न केला पाहिजे, तो आम्हाला कळत नाही. अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना. मुख्य यत्न विचाराचा, त्यावरी बोलणे बरे. चालणे सत्य नेमाचे, नीती न्याय चुको नये. यत्नाचा लोक भाग्याचा, यत्ने विन दरिद्रता. जो प्रयत्न करतो, जो प्रयत्नवादी आहे, त्याचं आज न उद्या भाग्य फळफळेल.
पण जो प्रयत्न करत नाही, समर्थ म्हणतात यत्नेविन दरिद्रता, त्याच्या नशिबी दारिद्र्यच त्याला प्राप्त होणार. सज्जन हो, समर्थांच्या उपदेशपर काव्यामध्ये समर्थांनी लिहिलेल्या पत्रांचा सुद्धा अंतर्भाव होतो. समर्थ रामदासांनी अनेक पत्र लिहिली. आपल्या पुतण्यांना पत्र लिहिलं, संभाजी राजांना लिहिलं, आपल्या शिष्यांना पत्र लिहिली, शिवाजी महाराजांच्या सरदारांना पत्र लिहिली, संभाजी राजांना पत्र लिहिलं. या पत्रांचा समावेश उपदेशपर काव्यामध्ये होतो. म्हणून आपण आजपासून समर्थांच्या काही पत्रांचा उल्लेख करूया, अभ्यास करूया. समर्थ रामदासांची पत्र ही उपदेशपरच आहेत. कसं वागावं, कसं बोलावं हाच विचार त्यामध्ये केलेला आहे. सेवकांनी कसं सेवा केली पाहिजे, क्षत्रियाने युद्ध कसं केलं पाहिजे, राजांनी आपला राजदंड कसा चालवला पाहिजे, शिष्यांनी आपले मठ कसे सांभाळले पाहिजेत, पुतण्यांनी उत्तम पुरुष होण्यासाठी कसं वागलं पाहिजे, श्रेष्ठांनी थोरल्या बंधूंच्या मनात आलेला विकल्प तो दूर कसा केला पाहिजे, याचं अत्यंत सुरेख आणि बहारीचं वर्णन समर्थ रामदासांच्या पत्रांमध्ये आहे. काही पत्रांचा अभ्यास आपण आजपासून करूया. समर्थांचं एक पत्र शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा ओवी आपल्याला मुखपाठ आहेत. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनासी आधारू. किती ओव्या आहेत, खूप ओव्या आहेत की ज्या आपल्याला मुखपाठ आहेत, आपण वाचलेले आहेत. प्रसंगोपात अनेक जणांनी त्याचा संदर्भ आपल्याला दिलेला आहे. हे जे पत्र आहे, हे पत्र शिवाजी महाराजांचा केलेला गौरव आणि शिवाजी महाराजांना केलेलं प्रोत्साहन, दिलेलं प्रोत्साहन त्यांच्या कामासाठी, असं हे पत्र आहे. हे पत्र साधारण 1649 इसवी सन किंवा त्यातून 78 काढून टाका, 1571च्या दरम्यान हे पत्र समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे. या पत्राची खासियत अशी आहे, शिवाजी महाराजांचं कौतुक तर केलेलंच आहे, त्यांना अनेक बिरुदावली लावलेली आहे. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी अत्यंत गोड शब्दामध्ये क्षमा याचना सुद्धा केलेली आहे. तेव्हा समर्थ हे संत आहेत आणि शिवाजी राजे छत्रपती आहेत. सद्गुरू आणि सत्शिष्याचा संदर्भ इथे येत नाही, नंबर 1. नंबर 2, अफजल खान चढाई करत निघालेला आहे आणि त्याची मजल दर मजल चालू आहे. इकडे येण्यासाठी शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मारून मी आणतो अशी त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे बडी राणे साहेबासमोर. या अफजल खानाचं आपण वर्णन उत्तम पुरुष या समासामध्ये ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याचा पुन्हा या ठिकाणी फार त्यावर वेळ न घेता
हे जे पत्र आहे, या पत्रात काय सांगितलंय त्याचा आपण विचार करूया. शके 1571 शके आणि इसवी सन याचा फरक जर तुम्हाला काढायचा असेल तर साधारणपणे 78 आकडा मिसळायचा. शके 1571 अधिक 78 बरोबर 1649. आपल्याला माहिती आहे 10 नोव्हेंबर 1649 ला खानाचा वध झालेला आहे. म्हणजे या खानाच्या वधाच्या पूर्वी हे पत्र राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती क्षत्रिय कुलावतंस श्री शिवाजी महाराजांना लिहिलेले आहे. समर्थ म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी अखंड पडती जयासी, तयाचे गुण महत्वासी तुलना कैची, नरपती हयपती गजपती, गडपती भूपती जळपती, पुरंदर आणि छत्रपती शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई, धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली, कित्येक दुष्ट संहारी रे, कित्येकासी धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणो, सर्वत्र मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे, उदंड राजकारण नटले तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. 15 कडव्यांचं हे काव्य हे पत्र आहे. समर्थांनी शिवाजी राजांचं अत्यंत बहारीचं वर्णन असलेलं अत्यंत गोड शब्दांचं कौतुक शिवाजी महाराजांचं या पत्रामध्ये केलेलं आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्रीमंत आहेत पण योग्यासारखं जीवन जगणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्याला माहिती आहे का, शिवाजी महाराज एक भुक्त होते, एक वेळ जेवण करत. मेरू पर्वतासारखा अविचल असणारा हा राजा आहे.
निश्चयाचा महामेरू. एकदा निश्चय केला, मेरू पर्वतासारखा अविचल आहे. आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनाच्या वेळी मेरू पर्वत वापरला होता. ग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये या मेरू पर्वताचं खूप वर्णन आहे. हा मेरू पर्वत स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांना जोडणारा हा पर्वत आहे, असं शास्त्र सांगतं. शिवाजी महाराज हे मेरू पर्वतासारखे अविचल आहेत, निश्चल आहेत, निश्चयाचा महामेरू आहेत. बहुत जनासी आधारू. किती लोकांना त्यांचा आधार आहे? केवळ महाराष्ट्रीयन माणसाला, मराठी माणसाला त्यांचा आधार आहे का? अनेक राजे, पार दिल्ली पर्यंत. मिर्झा राजे जयसिंगांना त्यांनी सांगितलं, तुम्ही दिल्लीवर राज्य करा, मी तुम्हाला मदत करतो. एवढ्या मोठ्या मानाचा हा राजा आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, एका दृष्टीने जर अर्थ काढला आपण, डॉक्टर पेंडसेंच्या मते याचा अर्थ असा आहे, स्वर्ग म्हणजे क्षत्रियांना युद्धभूमीवर स्वर्ग प्राप्त होतो या दृष्टीने ते युद्धाला उतरतात. युद्धाला गेल्यानंतर जर युद्धामध्ये कामी आला माणूस तर त्याला स्वर्ग मिळतो अशी भावना घेऊन सैनिक उतरतात युद्धामध्ये. आपल्या देशासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपलं प्राणार्पण करणारे हे जे सैनिक असतात, त्यांना माहिती असतं की मी माझ्या देशासाठी माझे प्राण बलिदान करतो आहे, मला स्वर्ग मिळणार आहे. क्षत्रिय युद्धभूमीवर स्वर्गाची लालसा असणारे हे स्वर्ग आहे. मृत्यू लोक हा सामान्य जनांचा आहे. आणि पाताळामध्ये राक्षस वृत्तीचे लोक राहतात. असे अनेक यवन मुसलमान सरदार सुद्धा राजांकडे होते, म्हणून ते पाताळ. स्वर्ग, मृत्यू, पाताळांना आधार असलेला आमचा शिवाजी राजा आहे. क्षत्रिय, सामान्य जन आणि राक्षसी वृत्तीचे यवन, स्वर्ग, मृत्यू, पाताळ असा हा तिन्ही लोकांना जोडणारा जसा मेरू पर्वत आहे, तसे आमचे शिवाजी महाराज आहेत. कुठल्याही परिस्थितीत अविचल असणारा हा राजा आहे. आपल्याला माहिती आहे की स्वराज्यावर सगळ्यात मोठं संकट कुठलं आलं? अफजल खानाचं संकट आलेलं आहे. सगळ्यात मोठं संकट हे अफजल खानाचं आहे. पण राजे आमचे शांत होते, अविचल होते, कुठेही गडबड नाही, धीर सोडलेला नाही. टप्प्याटप्प्याने त्यांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला आणलेला आहे. टप्प्याटप्प्याने सगळं नियोजनबद्ध काम आहे. मनाचा तोल कधीही ढळू दिला नाही, म्हणून अखंड स्थितीचा निर्धार. गीतेमध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. ती सगळी लक्षणं, त्या प्रत्येक लक्षणाला शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला एक एक प्रसंग पाहायला मिळेल. असा हा राजा बहुत जनासी आधारो, परोपकाराची राशी, अखंड पडती जयासी, तयाचे गुण महत्वासी, तुलना कैची. त्याला तुलना करता येत नाही, त्याला कंपॅरिझनच करता येत नाही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला. परोपकार करण्याची त्यांची जी रास आहे, ढिगाणी परोपकार केलेले त्यांनी. परोपकाराची या राशी, अखंड पडती जयासी.
या पत्रामध्ये या शब्दाला पाठभेद आहे. अखंडच्या ऐवजी काही ठिकाणी उदंड असं वापरलेलं आहे. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांची समर्थांची पत्रे नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये उदंड शब्द आलेला आहे. अखंड आणि उदंड दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही लागू पडतात. अखंड पडती जयासी परोपकाराची या राशी, अखंड परोपकार चालू आहे. परोपकार करण्यामध्ये शिवाजी महाराज कुठेही खंड पडत नाही, पडू देत नाहीत. दुसरा अर्थ आपण काय घेऊ? उदंड परोपकाराच्या राशी पडलेल्या आहेत, त्यामुळे अर्थाला बाधा पोचत नाही. तयाचे गुण महत्वासी तुलना कैची, तुमच्या या परोपकाराच्या गुणाला तुलना नाहीये. समर्थ सांगतायत, राजांचं कौतुक करतायत. नरपती, हयपती, गजपती, लोकपालक आहेत, प्रजापालक आहेत. नरपती, हयपती, हय म्हणजे घोडा, घोडदळ आहे तुमच्याकडे. गजपती, हत्ती आहेत तुमच्याकडे. एकदा असं झालं, राजे एका यवन सरदाराला भेटायला गेले. सोबत हंबीरराव होते, येसाजी कंक होते. येसाजी कंक त्या यवन सरदाराकडे हत्ती ओळीनं उभे होते. त्या यवन सरदाराने सहज विचारलं राजांना, कोपरखळी चिमटा. राजे पाहत होते त्या हत्तींकडे. त्याने विचारलं, तुमच्याकडे किती हत्ती आहेत? राजे म्हणाले, आमच्याकडे उदंड हत्ती आहेत आणि असे हत्ती आम्ही घेऊन फिरत नाही, सध्या एकच माझ्या सोबत आहे. त्या यवन सरदाराला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, एक आहे तुमच्या सोबत, कुठे आहे तो? येसाजी कंक बाजूला उभे होते. महाराज म्हणाले, हा एक हत्ती आहे माझ्यासोबत, असे अनेक हत्ती आमच्याकडे आहेत. आता त्या यावनी सरदाराला अजून आश्चर्य वाटलं, हा हत्ती आहे? आणि त्या ठिकाणी येसाजी कंकांनी पराक्रम दाखवला आणि हत्तीला लोळायला लावलं. नरपती, हयपती, गजपती, गडपती 16 किल्ले जहागिरीत होते. शिवाजी महाराजांकडे तर एकही किल्ला नव्हता. 16व्या वर्षी आपण जे काही काम हाती घेतलेलं आहे, अल्प आयुष्य लाभलं शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज जेव्हा गेले तेव्हा बखर सांगते 365 किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. गडपती, भूपती, राज्य स्वराज्य. जळपती, समुद्र मार्गे येणाऱ्या दुश्मनांचा घात करून त्यावर अंकुश ठेवून जलदुर्ग बांधले. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी आपलं आरमार उभं करावं असं वाटलं. आम्हाला कसा बी येईपर्यंत वाटलं नाही की समुद्र मार्ग आमच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. किती दूरदृष्टी आहे महाराजांकडे. त्या काळात त्यांना वाटलं. मी अलिबाग जवळ एका किल्ल्यावर गेलो होतो. राजांच्या काळातला किल्ला आहे. आजही समुद्रामध्ये 350 वर्ष झाली आहे किल्ला आहे. अभेद्य आहे. किती किल्ले बांधले. म्हणून जलपती, पुरंदर आणि छत्रपती शक्ती पृष्ठभागी. पुरंदरचा किल्ला म्हणून पुरंदर, किंवा पुरंदर आणि आदिशक्ती असा काही ठिकाणी पाठभेद आहे.
पुरंदर आणि छत्रपतीच्या ऐवजी पुरंदर आणि आदिशक्ती. पुरंदर म्हणजे वज्रशक्ती असणारा इंद्र आणि आदिशक्ती म्हणजे अंबा माता. शक्ती पृष्ठभागी तुमच्यावर या दोघांची विशेष कृपा आहे असं समर्थ सांगतायत. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. राजा कसा आहे? समर्थांनी 2 राजे सांगितलेत आम्हाला. एक आहे जाणता राजा आणि दुसरा आहे महेश मंगळू राजा. महेश मंगळू राजा हा मठ्ठ राजा आहे. तो जेव्हा भाषण करतो तेव्हा चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हलत नाही. तो बुलेट प्रूफ काचेतून भाषण करतो. लिहून आणलेलं भाषण वाचून दाखवतो. त्याच्या आवाजामध्ये अप्स अँड डिप्स कुठेही नाही आहेत. वाचून आणलेलं भाषण, लिहून आणलेलं भाषण वाचून दाखवतो. चेहऱ्यावरची एक रेषा सुद्धा हलत नाही. निर्णय घेता येत नाहीत. अशा राजाला समर्थ रामदास स्वामी महेश मंगळू राजा असं म्हणतात. आणि शिवाजी महाराजांना ते जाणता राजा असं म्हणतात. आता जाणता राजा उपाधी लावून घेणारे काही महाभाग आपल्याकडे सध्या प्रचलित राजकारणामध्ये पुढे येऊ पाहत आहेत. परंतु हे वर्णन त्यांना जर लावलं तर ते राजांच्या पासंगालाही पुरत नाही. यशवंत, कीर्तिवंत, काय कीर्ती आहे? सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. अत्यंत यशवंत, अत्यंत यशस्वी राजकारण केलेले शिवाजी महाराज आहेत. अहो, निम्मे विरोधक तर नातेवाईकच आहेत. तरी यशस्वीपणे त्यांनी राज्यकारभार केला. आपल्याकडे जे जे शरणार्थी येतील त्यांना वर द्यायचा, अभय द्यायचं आणि त्यांचं रक्षण करायचं. वरदवंत. पुढे समर्थ म्हणतात, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई. सर्वज्ञ हे नाव श्रीकृष्णाचं आहे. श्रीकृष्णासारखं सर्वज्ञपणे, सकळा ठाई, सगळीकडे. सर्वज्ञाचा दुसरा अर्थ आहे सगळा जाणकार असलेला, सगळं माहीत असलेला. शिवाजी महाराज संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी शकावली तयार करून घेतली. संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिले. आचारशील. तुमचं आचरण अत्यंत नेटकं आहे, आदर्शवत आहे. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, धीर, उदार, गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. अनेक राजांना तुम्ही जिंकून घेतलंय आणि त्यांचं अस्तित्व तुच्छ केलंय. होत्याचं नव्हतं करून टाकलं तुम्ही त्यांना. युद्धामध्ये तुम्ही त्यांना जिंकून घेतलेलं आहे. धीर, उदार, गंभीर. इथेही या गंभीर शब्दालाही पाठभेद आहे. काही ठिकाणी हा शब्द सुंदर आलेला आहे. धीर, उदार, सुंदर. जसं आपण इकडे पाहिलं, अखंड आणि उदंड या दोन्ही शब्दांनी अर्थामध्ये काही फरक पडत नाही. दोन्ही शब्द लागू आहेत. तसं या ठिकाणी दोन्ही शब्द लागू आहेत. धीर, उदार, सुंदर. तुम्ही धैर्यवंत आहात, उदार आहात, तुमच्याकडे दातृत्व आहे, आणि तुम्ही गंभीरही आहात, आणि तुम्ही सुंदरही आहात. शूर क्रियेसी तत्पर. कुठलंही काम घ्या, तुम्ही लगोलग निघता. त्वरित कार्याला तत्पर आहात. सावधपणे नृपवर तुच्छ केले. अत्यंत सावधपणे चढाई करता आणि अनेक राजांना
तुम्ही त्यांचं प्रभुत्व मान्य करायला लावलेलं आहे, तुमचं प्रभुत्व त्यांना मान्य करायला लावलेलं आहे. अशा राजांना तुम्ही जिंकून घेतलंय आणि त्यांचं अस्तित्व हे तुच्छ करून टाकलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की अफजल खान येऊ लागलेला आहे आणि त्यांनी काय काय अत्याचार केले त्याची छटा या कडव्यात आहे. या ठिकाणी ब्राह्मण स्थाने हा जो दुसऱ्या कडव्यात दुसऱ्या चरणामध्ये जो शब्द आलेला आहे तो असा आहे, ब्राह्मणे स्थान भ्रष्ट झाली असा पण आहे आणि ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली असा पण आहे. ब्राह्मणत्व भ्रष्ट झाले म्हणजे ब्राह्मण लोक कर्तव्य विमुख झाले. आपलं काम काय, आपलं विहित कर्म काय हे ब्राह्मणांना लक्षात येईन असं झालं आणि आपल्या स्वार्थासाठी, संकुचित स्वार्थासाठी त्यांनी आपला धर्म सोडला, आपलं विहित कर्म सोडलं. ब्राह्मण आपल्या जागेवरून भ्रष्ट झाले ऐहिक लाभासाठी. म्हणून युगधर्म निरूपण या समासामध्ये समर्थांनी ब्राह्मणांवर खरं तर एका दृष्टीनं आसूडच मारलेले आहेत. वडिलांनी जे करून ठेवलं ते तुमच्या लक्षात येत नाही का? का नीट वागत नाहीयेत असं समर्थ विचारतात त्या समासामध्ये. एका ठिकाणी समर्थ म्हणतात, कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपल्या इच्छेने. ही खंत आहे. संत रामदासांना ही खंत वाटतेय की आपल्या स्वार्थासाठी स्वतःहून काही लोक हे पिराला जातात. दावल मलकास भजती, पिरास भजती, कबरीवर चादरी टाकतात आणि आपला धर्म बुडवतात. तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. धर्म राहिला नाही, हिंदू धर्म राहिला नाही. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. विष्णूचं एक नाव नारायण आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये हा शब्द आलेला आहे. हा गौरव आहे. आपल्याला कदाचित माहिती नसेल, संभाजी राजांनी आपल्या पित्याचा गौरव करताना हे शब्द वापरलेले आहेत आणि राजमुद्रेमध्ये धारण केलेले आहेत. गो ब्राह्मण प्रतिपालक. नारायण हे श्री विष्णूचं एक नाव आहे आणि योगायोगाने समर्थांचंही नाव आहे. त्यांचं नाव नारायण आहे. पण समर्थांनी प्रेरणा केली असा आपण अर्थ नाही घ्यायचा. अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्यासाठी काही लोक असं म्हणू शकतात, पण हे चुकीचं होईल. कारण समर्थांनी जेव्हा हे पत्र लिहिलेलं आहे, पत्राच्या शेवटी 4 वर्ष झाला परामर्श घेतला नाही असं म्हणलंय. त्यामुळे समर्थांनी काही प्रेरणा केली, समर्थांचं मूळ नाव जन्मनाव नारायण आहे म्हणून त्यांनी प्रेरणा केली किंवा समर्थ असा अर्थ आपण घेऊ नये. देव, धर्म आणि गाय. देव, धर्म, गो, ब्राह्मण करावया संरक्षण. या चौघांचं संरक्षण करण्यासाठी हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. तुम्हाला हृदयस्थ नारायणाने, हृदयस्थ विष्णूनी प्रेरणा केली. विष्णूचं कर्तव्य काय हो, काम काय?
आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा उत्पत्ती करताय, विष्णू पालन करताय आणि रुद्र हा संहार करताय. बहुत जनासी आधारू हे पालन करणाऱ्याचं काम आहे. प्रजापालक आहेत, गोपालक आहेत, असे शिवाजी महाराज आहेत. प्रेरणा हृदयस्थ नारायणे केली. विष्णूने तुम्हाला ह्या सगळ्या सृष्टीचं पालन करण्याची प्रेरणा केलेली आहे. समर्थ 1644 मध्ये कृष्णाकाठी आले, पण त्याच्या अगोदर पासून 4-5 वर्ष शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम करतायत. 1637-38 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची आपल्या मावळ्यांसोबत शपथ घेतलेली आहे, आपल्या मित्रांसोबत रोहिडेश्वरी. त्यामुळे हा स्वराज्य स्थापनेचा उद्योग अगोदरपासून चालू आहे. पुढे समर्थ म्हणतात, उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई, तुमच्या सोबत, तुमच्या जवळ किंवा तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये, तुमच्या जीवनामध्ये या सगळ्यांचा आविष्कार आहे. तुमच्या स्वभावामध्ये या सगळ्यांचे स्वभाव दिसत आहेत, असाही अर्थ होऊ शकतो. किंवा तुमच्या सोबत, तुमच्या मंडळामध्ये, तुमच्या मार्गदर्शक मंडळामध्ये, तुमच्या सल्लागारांमध्ये उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. किती प्रकारचे लोक आहेत? पंडित आहेत, पुराणिक आहेत, कवी आहेत, याज्ञिक आहेत, वैदिक आहेत, धूर्त आहेत, राजकारणासाठी लागतात, तार्किक आहेत, तत्वचर्चा करण्यासाठी लागतात, सभानायक आहेत, सभेमध्ये कुठे काय बोलावं, कसं बोलावं, कशी सभा सूत्रसंचालन करावी, अशी सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कारणे म्हणजे तुमच्यामुळे, तुम्हा कारणे म्हणजे तुमच्यामुळे. या भूमंडळाचे ठाई, या स्वराज्यामध्ये, या पृथ्वीवर धर्मरक्षी ऐसा नाही. तुमच्यासारखा धर्माचं रक्षण करणारा राजा नाही आहे. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सुनील दादांचं मत आहे, महाराष्ट्र धर्म या शब्दाचा अर्थ मराठी माणसाचं राजकीय शासन, म्हणून महाराष्ट्र धर्म असा सुनील दादा चिंचोळकर अर्थ सांगतात. डॉक्टर वाळिंबेंच्या मते महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वत्वाची जाणीव. हे राज्य माझं आहे, ही भूमी माझी आहे, असं ज्याच्या ज्याच्या मनात येतं तो महाराष्ट्र धर्मी आहे. जसं आमचे माननीय पंतप्रधान ही सगळी मंडळी म्हणत असतात, जो या देशात राहतो तो हिंदुस्थानी आहे. आता काही लोकांना हिंदुस्थान शब्द म्हणण्यावरूनच ऑब्जेक्शन आहे. अशा करंट्या लोकांचं काय सांगावं. या ठिकाणी असा शब्द आहे हा. माझ्या स्वत्वाची जाणीव म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. डॉक्टर पेंडसे एक तत्वज्ञ आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत. ते असं म्हणतात, महाराष्ट्रातला हिंदू धर्म तुमच्यामुळे जिवंत राहिला, असा सुद्धा एक अर्थ महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, तुम्हा करिता.
आपल्याला माहिती आहे, संभाजी राजांसोबत कवी भूषण होते आणि या कवी भूषणांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलेले अनेक काव्य रचना शिवाजी महाराजांची केलेली. हा कवी भूषण काही महाराष्ट्रातला नाहीये, तर उत्तर प्रदेशातून तो आला होता. आपल्याला माहिती आहे की काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती. काशी की कला जाती, अध्ययन, ग्रंथांचं संशोधन, ही कला होती काशीला. काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, न होते सिवा तो सुन्नत होती सबकी. कवी भूषण म्हणतायत. हे कवी भूषण आणि संभाजी राजे या दोघांची समाधी शिरूर जवळ आहे. या दोघांना अनवनीत अत्याचार करून औरंगजेबाने मारलंय. त्या दोघांची समाधी आहे. कवी भूषणांनी शेवटच्या श्वासापर्यंत संभाजीराजांना सोडलेलं नाहीये. समर्थ पुढे म्हणतात, आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वे विस्तारली. अहो, तुमची कीर्ती कुठल्या कुठे गेली आहे, पार काशीपर्यंत गेली. म्हणून गागा भट्ट आले इकडे आणि ते म्हणाले की तुमची कीर्ती आमच्या कानापर्यंत आलेली, आता तुम्हाला राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. काशीला गागा भट्टापर्यंत शिवाजी महाराजांची कीर्ती गेलेली आहे. कुठे कुठे कीर्ती गेली, दक्षिणेत गेली, उत्तरेत गेली. समर्थ पुढे म्हणतात, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकासी धाक सुटले, कित्येकासा आश्रय झाले, शिव कल्याण राजा. काय बिरुदावली, काय उपाधी, शिव कल्याण राजा. तुमच्या नावाचा धाक सुटलाय. तुमचं नाव काढल्याबरोबर चळचळा कापणारे राजे आहेत. एवढा तुमचा पराक्रम आहे. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येक दुष्टांना तुम्ही यमसदनी धाडलंय. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकासी धाक सुटले, कित्येकासा आश्रय झाले, शिव कल्याण राजा. अनेक राजे सरदार तुमच्याकडे आश्रय घेऊन राहिले. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणो. एक प्रश्न विचारलाय. 4 वर्ष झाली आपली भेट नाहीये. 1645 ला मसूरच्या रामोत्सवामध्ये तुमची भेट झाली. आज 1649 चालू आहे आणि आपली भेट नाही झाली. काय नेणो, काय कारण आहे, काय घडलं असं. आणि त्याचं उत्तरही पुढे समर्थच देतात. तुमचे देशी वास्तव्य केले, कृष्णा काठावर वास्तव्य केलेलं आहे. 1644 मध्ये कृष्णाकाठी समर्थ आले आणि 1649 मध्ये हे राजांना लिहिलेलं पत्र आहे. तुमचे देशी वास्तव्य केले, मी तुमच्या स्वराज्यात वास्तव्य करतो आहे. माझ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतायत, ती अॅक्नॉलेजमेंट येते मला, पण आपली भेट होत नाहीये. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. कसं चाललंय, काय चाललंय, काय काय करायला पाहिजे याचा विचार विमर्श नाही झालेला. ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणो. ऋणानुबंध केव्हा तयार होतो, अत्यंतिक घनिष्ठता झाल्यानंतर. आपण काय म्हणतो, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. जेव्हा खूप प्रेम निर्माण होतं, प्रेम निर्माण झालेली ही अवस्था आहे. एकमेकांबद्दल अत्यंतिक आदर आहे दोघांच्या मनात. म्हणून समर्थ म्हणतायत, ऋणानुबंधे विस्मरण झाले,
एवढा आपला संपर्क होता, एवढी आपली हृदयाची एक रूपताप झालेली आहे. आणि 4 वर्ष झाली आपण वर्तमान घेतलेलं नाहीये. काय कारण आहे? अहो, वर्षभर जर कुणी नाही भेटलं, वर्ष 2 वर्ष, तर आपण काय म्हणतो? माया पातळ केली बुवा तुम्ही. बऱ्याच दिवसांनी फोन आला, भेट झाली, आपण म्हणतो माया पातळ केली बरं का तुम्ही आमच्यावर. काय भेट नाही, गाठ नाही आपली. अति परिचय आहे म्हणून तर असं म्हणतो माणूस. पुढे समर्थ म्हणतात, सर्वत्र मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमची धर्मस्थापना करण्याचं काम तुमचं चालू आहे, ते सांभाळा. ती कीर्ती दिगंताप्रती जाऊ द्या. सर्वत्र मंडळी धर्ममूर्ती, तुम्हाला सर्वत्र काय म्हणतायत? धर्माची मूर्ती म्हणतायत. सांगणे काय तुम्हाला काय सांगायचं आहे? फ्रेश चाललंय, छान चाललंय, उत्तम चाललंय. धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण नटले, तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. काय अंतःकरणाची अवस्था आहे, कल्पना करा. समर्थ पत्र पाठवत आहेत राजांना. त्यांच्या मनात शंका आली आहे की अरे, हे पत्र पाहिल्यानंतर कदाचित हातातलं काम टाकून राजे कदाचित भेटायला येतील. हातातलं काम टाकून नाही यायला पाहिजे, गरज नाही एवढं तातडीनं यायचं. म्हणून समर्थ म्हणतात, उदंड राजकारण नटले. नटणे म्हणजे शोभणे. आपण म्हणतो ना, काय नट्टापट्टा करून निघाले, म्हणजे छानपैकी तयार होऊन. समर्थ म्हणतायत, उदंड राजकारण नटले, शोभिवंत झालंय तुमचं राजकारण, तुमची कीर्ती दिगंताप्रती गेली आहे, तुमचा कीर्तीचा ध्वज लहरतोय. उदंड राजकारण नटले, तेणे चित्त विभागिले. त्यामुळे कदाचित तुमचं लक्ष त्या कामाकडे जास्त आहे. प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. खरं तर हे मी काही पत्र लिहिण्याचं गरज नाहीये, किंवा पत्रामध्ये अगोदर जे लिहिलंय, तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले. काय नेनो, हे जे मी लिहिलंय हे प्रसंग नसता लिहिलंय. काही गरज नाही भेटायला यायची तातडीनं. तुम्ही खूप बिझी आहात, खूप मोठं काम तुमच्या हातून घडतंय. उदंड राजकारण नटले, तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. काय मोठेपणा आहे, काय नम्रता आहे, काय विनम्रता आहे. राष्ट्रगुरु समर्थ रामदास शिवबा राजेंना हे पत्र लिहित आहेत. 20-22 वर्षाचे राजे आहेत. त्यांची ख्याती करतायत, त्यांचं मोठेपण, त्यांचं कौतुक समर्थ करतायत आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देत आहेत, उपदेश देत आहेत. म्हणून उपदेशपर कविता या सदरामध्ये समर्थांच्या अशा काही पत्रांचा अंतर्भाव केलेला आहे. अशी काही पत्र आपण उद्याच्या दुपारच्या 3 ते 4 या सत्रादरम्यान आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.